नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये आता असं होणार आहे की आता नम्रता आणि आकाश या दोघांच्या लग्नाची पार्टी ठेवलेली आहे आणि त्या पार्टीमध्ये आता मित्रांनो असं होणार आहे की कोणता मोठा धमाका होऊन नम्रता कोणत्या गोष्टीचा बॉम्ब फोडते आणि नक्की काय होणार आहे हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तोही माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता मालिकेमध्ये आपण असं बघितलं जात आहे की आकाशने आणि नम्रताने लग्न करण्याचा घाईने निर्णय घेतलेला आहे। नम्रता जे काही आता शुभंकर तिच्यासोबत वागलेला आहे ते मात्र तिला काही आता इतकं धक्कादायक बसलेलं असतं, तिला काही समजत नाही की नक्की काय करावं। कारण इतकं धक्कादायक म्हणजे तिला आता असं भीती वाटत असते की हा शुभंकर काही आपल्याला परत केलं तर त्यामुळे तिने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता हे लग्न आपल्याला करायचं आहे। ती आता आकाशला बरोबर तयार करते, पण त्या अगोदर मात्र आकाशने ईश्वरीला आणि अर्णवला फोन केलेला आहे। तेव्हा ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजी हे बघा, आता मी घरात विषय काढणारच आहे आणि विषय तर काढलेला सुद्धा आहे, परंतु तुमच्या मॉम मात्र लग्नासाठी तयार नाहीत, त्यांना नम्रता पसंत नाही। परंतु हे बघा, घरातील सगळ्यांनी या लग्नासाठी होकार दिलेला आहे आणि लवकरात लवकर हे लग्न पडलं पाहिजे। कारण ईश्वरीला माहिती असतं आज नम्रतावर काय संकट ओढवलं होतं आणि त्यात ती खूप घाबरलेली आहे। नम्रता इतकी चांगली असून सुद्धा मामी तिच्याबद्दल असे अपशब्द का वापरते। आकाशला ती सगळं काही घडलेला प्रकार सांगते। अर्णवला विचारते की नक्की काय करायचं आहे। तेव्हा अर्णव म्हणतो की किती काही झालं तरी माझा हे लग्नाला होकार आहे। म्हणून मात्र अर्णव ईश्वरीने प्लॅन करून नम्रता आकाशला हे सांगितलेलं असतं की तुम्ही लग्न करून आता या घरामध्ये येणार आहात, तेव्हा लवकरच तुमच्या लग्नाची तारीख करून ठरवून मात्र आपण व्यवस्थित लग्न सोहळा पार पाडूयात। परंतु आता नम्रता ऐकायला तयारच नसते। ईश्वरी आता तिचा असा गैरसमज होतो की नक्की ईश्वरीलाच मात्र आपण त्या घरामध्ये गेलेलं सहन होणार नाही आणि ईश्वरी आपल्याला त्या घरामध्ये येऊन न देण्यासाठी म्हणजे सगळी प्रॉपर्टी तिला एकटीच्या नावावर करून घेण्यासाठी ती हे सर्व नाटक करत आहे, असा नम्रताचा खूप मोठा गैरसमज होतो। आता ती ऐकायला तयारच नसते। आकाशला म्हणते की ईश्वरीला फोन वगैरे करायचं नाही, आत्ताच्या आत्ता मंदिरात जायचं आणि आपण लग्न करून घरी जायचं, बाद झालं, आता मी नाही सहन करू शकत। म्हणून नम्रता आकाश हे लग्न करून घरी येतात। त्यांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे आणि हे सगळं घडलेला जो काही प्रकार आहे तो एक धक्कादायक घडलेला प्रकार अर्णव ईश्वरी सर्व काही घरी सांगतात। तेव्हा घरी आल्यानंतर वल्लरी मामी आता ह्या नम्रताला मात्र या घरातील सून म्हणून स्वीकारायला तयार नसते, परंतु अविनाश मामा आणि बाकी सर्वजण म्हणजे अर्णव पुढे येतो आणि या घरात मात्र हक्काने नम्रता या घरची सून आहे। तिचा गृहप्रवेश अगदी दणक्यातच होतो, परंतु नम्रताने आता हे गृहप्रवेश करताना एक आता शपथ घेतलेली असते, काही झालं तर मी वल्लरीला धडा शिकवणार। कारण आत्तापर्यंत वल्लरीचे जे काही पाप आहे ते मला माहिती आहे आणि वल्लरीने नेमकं काय काय तिला धमकावलेलं आहे हे सगळ्या काही धमक्या तिला माहिती आहे, पण तरीसुद्धा ती एक आदर्श सून म्हणून ह्या राजश्रींच्या घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते। परंतु आता हा राकेश ऐन वेळेस तेथे आलेला आहे आणि तो वल्लरीचे कान भरायला सुरुवात करतो। मामीला म्हणतो की मामी, तुमच्या नाकावर टिचून शेवटी दुसरीही सून तुमच्या घरात आलीच आणि ती पण तुमच्या मुलाने तुम्हाला काहीच विचारलं नाही। नम्रता हे सगळं काही आता किचनमध्ये असताना ऐकत असते। सकाळी सकाळी नम्रता छान तयार होते आणि आता ही वल्लरी तिचा रागराग करत असते। एकीची कमी होती म्हणून दुसरी आली। तेव्हा ईश्वरी प्रत्येक क्षणाला मामीला बोलत असते, मामी हे बघा, माझ्या ताईचा अपमान करू नका, तिच्यावर काय परिस्थिती ओढवली त्यामुळे तिने हा लग्नाचा निर्णय घेतला आणि ती खरंच एक संस्कारी मुलगी आहे, पण तरीसुद्धा तुम्ही असं का वागतात। परंतु नम्रता आता ईश्वरीचा रागराग करत असते।
आणि ईश्वरीला म्हणत असते की हे फक्त तू माझ्याशी बोलू नको. वल्लरीला आता या संधीचा फायदा घ्यायचा असतो, कारण नम्रताला जर आपण आपल्या बाजूने ओढलं तर ईश्वरीला घराबाच्या बाहेर काढण्यासाठी आपण मात्र काही पण प्रयत्न करू शकतो. आता ती राकेशला हे सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु नम्रताने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. नम्रता आता ठरवते की काही झालं तरी बाद झालं. आत्तापर्यंत ह्या राकेशने खूप काही पाप केलेलं आहे, मला त्यांनी गप्प बसवलं म्हणून ती आता सगळेजण एकत्र जेवायला बसलेले असतात. तेव्हा आता राकेश हा वल्लरी मामीकडे बघत असतो आणि तो ईश्वरीला काहीतरी टोमणं मारत बोलण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेस आता ईश्वरीने आता घरामध्ये असा विषय काढलेला असतो, नमुताई आणि आकाश भाऊजी यांचं लग्न आता एका घाईत झालेलं आहे, त्यामुळे आपण घरामध्ये एखादी त्यांच्या लग्नानिमित्त पार्टी ठेवूयात, जेणेकरून आता घरातील म्हणजे पाहुणे गेस्ट वगैरे येतील. सगळ्यांना आता नमुताईचं मात्र हे लग्नाची पार्टी द्यायलाच हवी, कारण आपण लग्न तर इतकं घाईने केलं, कुणालाही बोलवलं नाही. सत्यनारायणाची पूजा वगैरे सगळं काही आपण पार पाडू शकतो. आजी म्हणते की ठीक आहे ईश्वरी, तुझा निर्णय एकदम योग्य आहे. त्यावरती आता राकेश लगेच मध्येच म्हणतो काय गरज आहे, कारण त्यांनी आपल्याला न सांगता हे लग्न केलं आणि मामीच्या मनाविरुद्ध, त्यामुळे कशासाठी त्यांच्यासाठी हे सोहळे करायचे. नम्रताला फारच राग येतो. नम्रता म्हणते की बास करा, तुमची काय लायकी आहे ती मला माहिती आहे. मी जर आत्ता तोंड उघडलं तर मात्र सगळं काही तुमचं बाहेर काढेल. आणि तुम्ही तर ईश्वरी, तुमचं लग्न झालेलं असतानासुद्धा ईश्वरीबरोबर लग्न करण्याचं नाटक केलं होतं, आम्हाला फसवलं आणि आमच्यावर मात्र मारण्याचा सुद्धा कट तुम्ही रचलेला होता. तुम्ही काय काय केलेलं आहे, शलाका ताईंनासुद्धा मारण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे, तरीसुद्धा या घरामध्ये अगदी तुम्ही नमूटपणे राहतात. म्हणजे तुम्हाला काय असं वाटतं की तुमचं पाप कोणासमोर येणारच नाही. आणि मामीचं सुद्धा जे सत्य आहे ते सत्य मला माहिती आहे. मामीने आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे. जेव्हा त्या माझ्या क्लाउड किचनमध्ये येत होत्या, वारंवार मला धमकावत होत्या, आता मामीची सुद्धा बोलती बंद होते. मामीला असं वाटतं की आता ईश्वरीवर रागराग करणारी ही नम्रता आपल्यावर उलटली आणि आता राकेशची तर बोलतीच बंद होते. कारण अंजली आता राकेशकडे बघत असते की नम्रता हे सर्व काय बोलत आहे. ती नम्रताला म्हणते की नम्रता, अगं तू काय बोलतेस, तू तर आत्ताच या घरामध्ये आली. तेव्हा नम्रता म्हणते की अंजली ताई, मला प्लीज शांत बसू नका, कारण आत्तापर्यंत काय काय झालेलं आहे. तुम्ही ईश्वरीवर रागराग काढला, परंतु ईश्वरीने अर्णवची काही चूक नसताना त्यांनी आत्तापर्यंत तुमच्यासाठी सर्व काही सहन केलं. परंतु तुमचा नवरा कोणत्या गुणाचा आहे आणि काय काय त्यांनी केलेलं आहे हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, परंतु आम्ही तुम्हाला आत्तापर्यंत काही सांगितलेले नाही. तेव्हा अंजलीला फार मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस आता नम्रता आणि हे आकाश हे सगळं काही झाल्यानंतर आता आजीच्या पाया वगैरे पडतात आणि रमाकांतच्या सुद्धा पाया पडतात. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी म्हणत असते की ताई, हे बघ उद्या घरामध्ये पार्टी आहे, लवकरात लवकर छान तयारी व्हायचं, सगळी तयारी आपल्याला करायची आहे. आणि आईसुद्धा अक्कलकोटवरून आली असेल, आईलासुद्धा आता भेटायला मी जाते, तिला सगळं काही सविस्तर समजावून सांगते. आई तर फार चिडेल आणि हे बघ ताई, तिला काहीही सांगू नकोस, तिने जर विचारलं ना तर तिला आणखीन मोठा धक्का बसेल, त्यामुळे जे घडलेलं आहे त्या बाबतीत खरंच काही सांगू नकोस. तेव्हा नम्रता म्हणते की काही झालं तरी हे फक्त आई माझ्यावर रागवेल आणि आईला मी सगळं काही खरं सांगणार आहे. तेव्हा ईश्वरी आता आईला भेटायला आलेली असते. आईला म्हणते की हे बघ, जे झालं ते झालं, त्यामुळे आता हे लग्न पार पडणार होतं. तेव्हा सुप्रिया म्हणते की लग्न कोणत्या घाईने तुम्ही इतक्या लवकर केलं, आम्ही ईशू तुझ्यावर भरोसा ठेवला होता आणि इतक्या घाईने मात्र तू हे लग्न पारच कसं पाडलं, एकतर आम्ही इथे नसतानासुद्धा. त्यावरती ईश्वरी म्हणते की आई, तुला मी आज एक सत्य सांगत आहे, कारण ज्या शुभमकरवर तू इतका विश्वास ठेवला होता त्या शुभमकर कोणत्या लायकीचा निघाला, त्याने काय आता घरामध्ये प्रकार घडवला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात कसे दिले, हे सगळं काही घडलेला प्रकार ती सुप्रियाला सांगते. सुप्रिया म्हणते की मला वाटलंच होतं, कारण शुभमकरचं वागणं मला काही थोडंसं वेगळंच वाटत होतं. शुभमकरच्या बाबतीत मला संशयसुद्धा आलेला होता, पण तरीसुद्धा मी देवावर भरोसा ठेवून आणि तुझ्या विश्वासावर मी नमूला इथे ठेवलं होतं, पण झालं ते झालं. ईश्वरी म्हणते की आई मला माफ कर, कारण मलाच आता जे काही घडलं त्याने एक धक्का बसलेला आहे आणि नमुताईने घाईने आता हे लग्न कुणालाही न विचारता केलेलं आहे.
त्यामुळे आज घरामध्ये पार्टी ठेवलेली आहे, तू नक्की या पार्टीला यायचं. कारण आता ह्या पार्टीमध्ये नमुताईचं जे काही आपल्याला म्हणजे राहिलेलं आहे, आपल्याकडून जे काही करायचं आहे तर ते सगळे विधी आपल्याला पार पाडायचे आहेत. नमुताईला सुद्धा आता सगळे काही हक्क मिळायला हवेत. सुप्रिया म्हणते की ठीक आहे, आमच्या परीने जेवढं करता येईल तेवढं आम्ही नम्रताला देण्याचा प्रयत्न करू. आणि हे बघ ईश्वरी, तुझ्या बाबतीत जे काही आहे ते सगळं काही. तेव्हा ईश्वरी आईबाबांना भेटते. आता वल्लरीला तर माहितीच नसतं. वल्लरीला हेच माहिती असतं की आता सुप्रिया ही अक्कलकोटला गेलेली आहे आणि अक्कलकोटला गेलेल्या सुप्रियाचा मात्र आता तिकडेच अपघात करायचा प्लॅनिंग तिने केलेला असतो. परंतु सुप्रिया मात्र इकडे घरी आलेली आहे आणि तिला तर आता पार्टीला सुप्रिया येणार आहे हे माहितीच नसते. घरामध्ये आता मस्त पार्टीची तयारी सुरू असते. नम्रता खूप छान तयार झालेली असते, परंतु वल्लरी मामी वाटेल तसे टोमणे मात्र आता ह्या नम्रताला मारत असते. इशू आता मामीला म्हणते की मामी, तिला काही बोलण्याची गरज नाही. त्यानंतर आकाश हा नम्रताला म्हणतो की तू आईकडे लक्ष देऊ नकोस, कारण ती आहेच तशी. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की हे बघ नमू, तू मात्र या घरची सून आहे, तू काही काळजी करू नकोस, तू फक्त ईश्वरीवर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. आता ईश्वरीचा तर आता नम्रताला थोडासा रागराग येत असतो, कारण लग्नासाठी ईश्वरीने नकार दिलेला आहे. आधी इतकं होऊनसुद्धा ईश्वरी लग्नासाठी नकार देते. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये आहेत, छान असे तयार होतात. ईश्वरी इतकी सुंदर तयार झालेली आहे. अर्णव सारखा तिच्याकडे बघत असतो आणि तो ईश्वरीला आता प्रेमाचं सरप्राईज देण्याचं ठरवतो. ह्या पार्टीमध्ये ईश्वरीला छान असं सरप्राईज द्यायचं आहे. म्हणजे त्याने एक छान अशी अंगठी बनवलेली असते आणि ती अंगठी अर्णवच्या नावाची अंगठी आणि जे आणखीन एक साडीचं गिफ्ट त्याने ईश्वरीला दिलेलं आहे आणि त्यामध्ये मात्र त्याने आय लव्ह यू असं जे काही ग्रीटिंग कार्ड आहे ते सुद्धा ईश्वरीला दिलेलं असतं. तो ईश्वरीला जवळ ओढतो आणि जवळ ओढत तो मिठीत घेतो आणि म्हणतो की मिस इंदोर, अगं आय लव्ह यू. तेव्हा ईश्वरी खूपच लाजते आणि म्हणते की नाही, हे बघा अर्णव सर, तुम्ही काही पण म्हणतात, तुमची मनाची तयारी आहे का? अर्णव म्हणतो की हो, आणि हे बघ तुला दाखवतो माझ्या मनाची तयारी काय आहे. म्हणून ईश्वरी आणि अर्णव दोघंही इतके खुश असतात, रोमॅन्टिक असतात आणि दोघंही आता या पार्टीमध्ये छान असा कपल डान्स करतात एकमेकांच्या मिठीत. तेव्हा नम्रता आणि आकाश छान असे हे आपलं म्हणजे ह्या पार्टीचं आनंद एन्जॉय करत आहे. परंतु वल्लरीला खूपच राग येत असतो आणि त्याच वेळेस आता होतं काय, या पार्टीमध्ये संजय आणि सुप्रिया तेथे आलेले आहेत. सुप्रिया जेव्हा आता वल्लरीला पाहते, वल्लरीला बघता क्षणी सुप्रिया मात्र मोठ्याने ओरडते की ही तीच बाई आहे. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर सगळ्या पार्टीत एक खूप मोठा धुमाकूळ होतो, कारण सुप्रियाने आल्याला वल्लरीची गचंडी धरलेली असते आणि सगळ्यांच्या समोर तिला मात्र ओढत आणलेलं असतं, हीच ती बाई. तेव्हा आता सगळेजण सुप्रियाकडे पाहत असतात. तेव्हा आता मित्रांनो, नक्की आता वल्लरीचं जी काही आता ह्या पापाचा घडा भरलेला आहे आणि सगळ्यांच्या समोर मात्र सुप्रिया तिचा हा सत्य कसं बाहेर काढते आणि नम्रताने सुद्धा राकेशचं सत्य कसं बाहेर काढून शेवटी राकेश आणि अंजली या दोघांमध्ये जे काही घडलेलं आहे तर ते मात्र अगदी धक्कादायक. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.